महाराळ बनाम RK11 या दोन टीम मध्ये टॉस जिंकलेला आहे पियुष 11 महाराळ या संघाने. त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे RK11 या टीमला बॅटिंग करण्यासाठी. 8 षटकांचा सामना असेल. सामना सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. फर्स्ट सेमीफायनल गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील करतायत. अभिषेक आहे स्ट्रायकिंगला कॅप्टन. आपण पाहू शकाल RK11 या टीमचे. पहिला चेंडू आलाय. डॉट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय महेश दादा भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बबल्या पिस्टन खॅबी बैलाचे मालक महेश शेठ भोईर साहेबांचं स्वागत आहे. धावाची संधी आणि पाहावं लागेल विकेट 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 मिळवली आहे राज भोईर. 0 वरती बाद. रनआउटची विकेट नक्कीच गमावलेली आहे. राज भोईर 0 वरती बाद होत आहेत. वरपगावचे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय पंडित शेठ म्हस्कर साहेबांचे इथे आगमन होत आहे. दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील महाराळ वरप प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वामी 11 या टीम कडून नक्कीच विवेक देखील खेळतायत. पंडित शेठ म्हस्कर यांचे सुपुत्र. दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम दिवस आहे. सुपर संडे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. महेश दादा भोईर उपस्थित आहेत. खॅबी पिस्टन बबल्या बैलाचे मालक. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चांगली चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि या 3 धावांनी नक्कीच श्री गणेश होतोय. रियाजसाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 2 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यांचे मोठे बंधू त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे रियाज यांच्यासाठी. बंटी पटेल या नावाने सुपरिचित आहेत. रियाज. स्ट्रायकिंगला बॅट्समन अभिषेक. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. सीमा पार. हा येतोय MVPL चौकार. थँक्यू सो मच. दादा आपण या व्यासपीठावरती पंडित शेठ म्हस्कर यांना विनंती असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट. खराब फिल्डिंग. इस्तियाक होते. त्यांना बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली चांगली फिल्डिंग. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. रियाज यांचं विकेट मिळवली राज भोईरची. रनआउटच्या स्वरूपात राज बाद झाले. तालमेल कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये त्यामुळे फलंदाज ते बाद झालेले आहेत. नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश 11 आणि स्वामी 11. सेकंड सेमीफायनल.
पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करतायत. यावेळेस एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर RK11 या टीमची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या, योगेश भोईर. स्ट्रायकिंगला बॅट्समन निमिष जाधव. सॉफ्ट निकलतात. ऑन साइडला फ्लिक केलं, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावसंख्या आहे. 12 षटक क्रमांक हे सुरू आहे दुसरं. 8 षटकांचा सामना आहे. नक्कीच महेश शेठ भोईर साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. अनेक कार्यक्रम आहेत. आज खिडकालीला अड्डा देखील आहे. भिवंडीला जायचं आहे. दादा आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. दानशूर व्यक्तिमत्व आहेत महेश शेठ भोईर आणि ते आपल्यापासून रजा घेत आहेत. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. आला हा डॉट बॉल. याआधी षटकार लगावला होता अभिषेकने आणि त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे योगेश भोईरने. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करतायत गॅप मधून. प्रमोद पवारला बीट करून चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. MVP चौकार. धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
नंदू बोडके आणि किशोर भावार्दे साहेबांचा संघ आहे RK11. दुसऱ्या बाजूला निखिल पाटील यांचा संघ आहे पियुष 11. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. निमिष जाधव बॅक टू द पवेलियन. तालमेळ नाहीये, कोऑर्डिनेशन नाहीये, यस नो वेट या 3 शब्दांचा वापर होत नाहीये, त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. न्यू बॅट्समॅन नंदू बोडके येत आहेत. पहिला चेंडू नंदूसाठी होता, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 24. गोलंदाज आहेत पियुष. या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले होते, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. संघर्ष सुरू आहे. नंदू बोडके यांचा या स्पर्धेमध्ये अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये. नक्कीच तिसरा सामना ते खेळतायत. नंदू बोडके अत्यंत टॅलेंटेड फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. फार महत्वाचा हा सामना सुरू आहे. इथून संघ जिंकला तर नक्कीच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, एक ट्रॉफीचा हकदार होईल. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकांच्या मॅच मध्ये 80 ते 90 धाव बनवावे लागतील, कारण की गोलंदाजी चांगली आहे RK11 या संघाची. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, तो देखील आलाय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नयन धुमाळ आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. खूप चांगली माहिती ते देखील देत आहेत. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती. मुकेश गायकर आणि मेहताब खोत हे 2 ऑफिशियल पंच. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅड वरती ब्रश होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल, कारण की अभिषेकला माहिती आहे जे 2 फलंदाज बाद झालेत ते दोन्ही फलंदाज रनआउट बाद झालेले आहेत, त्यामुळे आता मध्ये थांबवलेला आहे नंदू बोडके यांना. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 26. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. 26. 26 धावा धावफलकावरती. अभिषेक कॅप्टन आहेत RK11 या टीमचे. थोडीशी संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30.
अप्रतिम संगीत आपण ऐकतोय तुषार मडके यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारे हे संगीत सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग मध्ये असलेले सॉन्ग आहे. मी कॅमेरामनचं विशेष कौतुक करेन आमचे नक्कीच तेजस मस्कर, कारण की फक्त 1 ते 2 तासाची झोप त्यांनी घेतलेली आहे. सकाळी ते 5 वाजता गेले आपल्या घरी, त्यानंतर ते 6 वाजता उठून पुन्हा या कल्याण नगरीमध्ये या वरप गावामध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. धावसंख्या 30. अपेक्षित बॅटिंग नंदू बोडकेची अजूनही पाहिली नाहीये. ज्या फटक्यांसाठी नंदू बोडके जाणला जातो ते फटके येत नाहीयेत. सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. धावसंख्या 30. योगेश भोईर इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. विकेट हॅट्रिक साठी कल्पेश भोईर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मिस्टामिंग स्ट्रोक होता त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. पियुष 11 या टीम कडून अप्रतिम खेळ नक्कीच योगेश भोईरचा राहिलेला आहे. योगेश भोईर आणि रियाज बंटी पटेल हे आयकॉन आहेत. निखिल पाटील यांनी खूप चांगला संघ बनवलेला आहे, स्वतः आयोजक देखील आहेत. अपील 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 पंचांनी फेटाळलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक धाव. पियुष 11 महाराळ या संघाने कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 देखील जिंकलेला आहे. चॅम्पियन संघ निखिल पाटील आणि विष्णू सरांचा. धावसंख्या 32. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन द टॉस खेळतायत. पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36-36. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर.
MVP चौकार. तर धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल 40. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं कमबॅक गोलंदाज रियाज करतायत. धावसंख्या 40 आहे. आय थिंक पेरूबाई कक्ष चेंज झालेला आहे. समोरून ते आनंद घेत आहेत. यस समोर आहेत कारण की कॅमेरा त्यांच्यावरती होता. त्यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं. पेरूबाई क्रिकेटचे खूप मोठे चाहते थोडेसे नाराज असतील कारण की त्यांचा संघ पराभूत झाला. योगेश भोईर यांना भरपूर सपोर्ट असतो. गतीमध्ये परिवर्तन मिस्टायमिंग फिल्डर आहेत आदेश भोईरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं बदन. अभिषेक बॅक टू द पवेलियन. शॉर्ट टर्म बॉल टीप मध्ये फिल्डर आहेत आदेश भोईर. चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. नाही षटक संपल्यानंतर तुम्ही लावा ते. क्या बात है रोहन तरे बर्थडे बॉय. डान्सिंग डाऊन द विकेट. सॉफ्टने खेळतायत. एक धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे. या 5व्या षटकामधील रियाजने चांगलं कमबॅक केलेलं आहे कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगली गोलंदाजी रियाज करतायत. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी रोहन तरे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे 42. थँक्यू सो मच. क्या बात आहे. रोहन तरे यांची ही व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेली आहे.
ऑन साइडला ड्राईव्ह करताय डीप मध्ये योगेश आहेत, योगेश भोईर. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 43 धावा. ऑन साइडला खेळतायत. बॅटच्या आतली कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 19वा वाढदिवस आहे रोहन तरे यांचा आणि आज संध्याकाळी 19 केक त्यांची कटिंग होणार आहेत. चला दीपक सिंग, आपण कुठे असेल तर या. बब्बू नक्कीच वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. सेमीफायनलचा हा सामना जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47. श्री गणेश या टीमचे खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या पाठीमागे यायचं आहे. आबा कारंडे बोलवत आहेत तुम्हाला. क्या बात है, क्या बात है. अर्ली बॅट स्विंग आपण पाहतोय. नंदू बोडके संघर्ष करतायत. मोठे फटके येत नाहीयेत त्यांच्या बॅट मधून. सातत्याने ते डॉट बॉल खेळतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल 47. धावा येत नाहीयेत. ज्या धावांची गरज आहे 8 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 80+ धावा बनवावे लागतील. पेरूभाई देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते. 10 चेंडू आणि 7 या धावांवरती तो खेळतोय नंदू बोडके. त्यामध्ये एक चौकार देखील आलेला आहे आणि डॉट खेळलाय. एकंदरीत 6 चेंडू. सोडून दिलेला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. रोहन तरे नक्कीच बॅटिंग करतायत. स्ट्रायकिंगला बॅट्समन नंदू बोडके आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. MVPL महाराष्ट्र प्रीमियर लीग. पुन्हा ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. कटरीना कैफ, प्रियंका, ऐश्वर्या. क्या बात आहे. रोहन तरे यांच्या बर्थडे साठी आय थिंक आलेल्या आहेत त्या. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. लेन खराब आहे. वाईट बॉल येतोय. धावसंख्या आहे 53. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 6वं हे षटक सुरू आहे. धावसंख्या 53 आहे. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. पॉइंटला बीट केलंय. चेंडू चाललाय. पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने. दुखापत होते का बघायचंय. सांभाळून फिल्डरला विनंती असेल. मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. आय थिंक इस्तियाक होते. सेफ आहे आणि 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा आणि
6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56. उगार धावसंख्या आहे 60. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत रियाज, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 61. 61 धाव धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. महारळ वरप प्रीमियर लीग सीझन 6 अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. फर्स्ट सेमीफायनलचा सामना पियुष 11 आणि RK 11 या दोन टीम मध्ये. ऑन साइडला बिग हिट केलाय, परंतु एलिव्हेशन नाहीये, फिल्डर आहेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. रोहन तरे बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे, बबले यांचा वाढदिवस आहे आणि बबल्या बाद झालेले आहेत. न्यू बॅट्समॅन रतन थापा आहेत, 6व्या क्रमांकावरती आलेत रतन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये रियाज. एकच धाव मिळत्या चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 62. षटक क्रमांक हे 7वं सुरू आहे. क्या बात आहे, प्रेम सुरोशी इन ऍक्शन मध्ये असतील. टीम कॅप्टन स्वामी 11 डिफेंडिंग चॅम्पियन संघ
इन ऍक्शन मध्ये असेल या पुढच्या मॅच मध्ये. त्यांना फाईट करेल श्री गणेश 11 आबा कारंडे वर्सेस प्रेम सुरोशे. यावेळी ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. इस्तियाक होते मिनिट एकच धावे चेंडूवरती आणि पहिल्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. 9.00च्या सरासरीने बनवल्यात या 63 धावा 7 षटकांमध्ये. प्रमोद पवार यांच्यासाठी हे डेडिकेट होतं सॉन्ग. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चेंडू देखील लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. मोदी रिक्षावाले यांच्या माध्यमातून आदेश यांच्या जेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 100 रुपयांचं पारितोषिक नक्की जमा आहे. पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता आहे आणि रियाजने हा झेल सोडलेला आहे. क्या बात आहे. प्रमोद पवार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की या 4 धावा वाचवलेल्या आहेत पोपटबाईने. चेंडू सौजन्य आहेत प्रमोद पवार, दानशूर व्यक्तिमत्व आहेत, काजूची फॅक्टरी देखील आहे त्यांची. धावसंख्या आहे 65. परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. कॅप्टन आलेत निखिल पाटील, संघ मालक देखील आहेत. कल्याण तालुका प्रीमियर लीग चॅम्पियन संघ होता पियुष 11. क्या बात आहे. लॉफ्टेड काउंटरचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. थँक यू सो मच. षटकार येतोय नंदू बोडकेच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. 18 चेंडू आणि 28 धावांवरती नाबाद खेळतोय नंदू बोडके, संघ मालक देखील आहेत. नंदू बोडके आणि किशोर भावार्ते यांचा संघ. आज आमच्या समवेत डॅशिंग कॉमेंटेटर सोनू बांगर आहेत. यंदा कर्तव्य आहे. फिरकी आक्रमण आपण पाहतोय 20 निखिल पाटील यांचं. नक्कीच लुक त्यांचा भरपूर छान आहे. प्रत्येक सीझन मध्ये वेगवेगळा लुक असतो. ऑन साइडला पाठवला स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग षटकार.
होतं की 80 धावांपर्यंत नक्कीच जायला हवं आणि त्या धावा नक्कीच येत आहेत. ते म्हणजेच RK11 या टीमसाठी एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 79 आणि 80 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये 80 धावा बनवायच्या आहेत पियुष 11 म्हारळ या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल मेगा फायनल साठी. चला टॉस आपण करूया. स्वामी 11 आणि श्री गणेश 11 या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल.
पूर्णपणे डिफेंड करू. या सामना देखील सुरू होतोय. 80 धावा बनवायचे आहेत आणि पहिला चेंडू हाफ ट्रॅकर वाईट बॉलचा इशारा येतोय. ऐकूया आपण सोनू बांगर यांचा आवाज या पुढच्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच रोशन संदे. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ फटका छान. यावेळेस मात्र अप्पर कटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकपोर्ट पॉइंट सीमारेषेकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम मोमेंटला पाहायला मिळतोय. 2 धाबे या चेंडूवरती जरूर मिळतील. मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतायत. सेमीफायनलचा मॅच पियुष 11 मारळ विपक्ष RK 11 या दोन संघांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 79 धाबा बनवल्या गेल्या 8 षटकांमध्ये. RK 11 या संघाच्या माध्यमातून आणि 80 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी नेहमीप्रमाणेच रियाज आणि इस्तियाक आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो गोलंदाज निमिष. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज झेलची संधी होती. नंदकुमार त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. सर्वात मोठी चुकी मी म्हणेन कारण की रियाजची झेल फार महत्वाची होती. इनफॉर्म बॅट्समॅन आहे यावर्षी. अतिशय फॉर्म मध्ये हा खेळाडू. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं खूप चांगली सुरुवात प्रत्येक मॅच मध्ये आपल्या टीमला करून दिली. रियाजनं त्याच रियाजला या मॅच मध्ये मात्र संधी दिली आहे. धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती टोटल स्कोर 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिले सध्या तरी सुरू आहे. पॉवर प्लेचा निमिषच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती आतापर्यंत. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा निमिष. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. खेळाडू उपस्थित. स्वतः गोलंदाज निमिष गेलेत आणि झेल पकडली आहे. वेल जस्ट वेल कॅच. गोल्डन विकेट कॅरी झाली या मॅचची. रियाजला मागच्या बॉलवरती जीवदान मिळालं परंतु या बॉलवरती निमिषनं त्याला बाद केलाय. पहिला धक्का टीम पियुष 11 मारळ संघाला. मोठा फटका खेळायचा होता. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु टॉपेज त्या ठिकाणी उडाली आणि हा झेल खूप सुरेख कॅरी केलाय. निमिषनंच आपण पाहिलं कॉटन बॉलची संधी होती आणि ती संधी त्यानं या ठिकाणी निर्माण केली स्वतःसाठी. विकेट मिळाली आहे. धावसंख्या स्थगित. 5 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. टीम पियुष 11 मारळ संघ. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती येतात. गोलंदाज तयार निमिष. बाला मालेत नवीन फलंदाज. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक बरोबर असतील. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 1 धावी ते मिळेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला बालमनं परंतु खातं गुल झाले. 1 या धावसंख्येने त्याचं देखील धावसंख्या पोहोचेल 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी इम्प्रेस करतात सुरुवातीला गोलंदाज निमिष. धावसंख्येला सुरुवातीला या ठिकाणी ब्रेक लावण्याचा प्रयत्न. मोठे फटके मारू देत नाहीये. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये इस्तियाक ऑन स्ट्राईक. ओ फटका छाने समोर खेळले. शॉट मिड ऑफच्या डोक्यावरनं पाठवलाय. जवळ संधी होती. चेसिंग त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या खेळाडूला फार मोठी होती आणि बॉल सीमा पार. इस्तियाकच्या बॅटमधनं पहिला चौकार. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि सफल देखील ठरले. इस्तियाक धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्डवरती एकूण धावा आपण पाहिल्या 10 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि आता बॉल शिल्लक असेल या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा
अजून एक चांगला स्ट्रोक, यावेळेस मात्र बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, कव्हरच्या दिशेला टोळवला चेंडूला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार आलाय. इस्तियाकच्या बॅट मधनं सलगचा दुसरा चौकार. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, परंतु शेवट गोड होत नाहीये. 2 चौकार आलेत आणि एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पियुष 11 पोहोचली आहे 1 गडी बाद 14 या आकड्यावरती. थोडस मोठं आहे, आपण पाहिलं गेलं तर 10च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. हा मॅच जिंकण्यासाठी टीम पियुष 11 महाराळ संघाला. रियाज लवकर या ठिकाणी बाद झाले, परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. फलंदाज इस्तियाक वरती जे सलामीसाठी आलेत. दुसरं षटक गोलंदाज तयार. बालम साठी या चेंडू ऑन साईडला लॉफ करायचं होतं, परंतु बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत, तोपर्यंत मिळते सिंगल. गौरव आले दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर पेचं दुसरं षटक आहे. पॉवर पे मध्ये धावा बनवणं फार गरजेचं असेल, धावसंख्येला वेग देणं गरजेचं असेल. टीम पियुष 11 महाराळ संघासाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा ट्रेकर होता, पाठीमागे गेले, बॅकफूट वरती जात असताना हुक केलाय आणि पॉवर पे सुरू आहे. कोणता खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार आला इस्तियाकच्या बॅटमधनं. हा तिसरा सलगचा चौकार. प्रयत्न करतोय आपल्या टीम साठी. सलग 3 चौकार ठोकतोय या मॅच मध्ये. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती. एकूण स्कोर 19 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल. जाऊ दिल्या चेंडूला, सोडून दिल्या आणि पंच सांगतायत आउटसाइड ऑप्शन, वाईड बॉलचा इशारा. हे दोन्ही खेळाडू गोलंदाज आपण पाहिलं, गौरव आणि इस्तियाक रेग्युलर मध्ये नक्कीच एकाच संघामध्ये खेळत असतात, त्यामुळे एकमेकाचे डावपेच हे दोघांनाही माहिती आहेत. एज लागली आहे, पाठीमागे गलीमध्ये चेंडू जातोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. धाव कंप्लीट झाली आहे. वेगानं धाव कंप्लीट करतात बालम. धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचेल. 20 धावा धावफलकावरती. 21 माफ करा, नक्कीच एक बॉल वाईड आपण पाहिला. 21 धावा असतील. पुढचा बॉल सातत्यानं अर्ध्या पिच वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. हा देखील बॉल हाफ ट्रेकर आणि टॉप एज लागून चेंडू लॉंग स्टॉप, सीमा रेखा बाहेर. मिळतील 4 धावा. पुल करायचं होतं नक्कीच बालमला, परंतु एज लागली आणि विकेट किपर राजांना देखील संधी मिळाली नाहीये बॉल अडवण्यासाठी. चांगला फटका यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळून काढतायत. फेकी येते तिथून क्षेत्ररक्षक होते रतन. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावी ते मिळते. धावसंख्या 26 आकड्यावरती पोहोचतोय संघ पियुष 11. पुढचा बॉल लॉफ करायचं होतं. मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची संधी निर्माण झाली आहे. खेळाडू उपस्थित, टिपली झेल, क्षेत्ररक्षक होते अभिषेक, चुकी नाही आणि फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का लागलाय टीम पियुष 11 संघाला. इस्तियाक बॅक टू द पवेलियन. समाज स्वतःवरती नाराज होत आहेत इस्तियाक. त्यांना देखील माहिती होतं की प्रॉपर कनेक्शन जुळलं नाही आणि हे मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनलचा ते मॅच खेळत होते आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये मात्र अर्ध्या पल्ल्यावरती आपल्या संघाला सोडून जात असताना न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू येत आहेत. आदेश भोईर येत आहेत उर्फ मोक्कू, ज्यानं कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली होती. चौकाराची आतिषबाजी केली होती कालच्या दिवसामध्ये.
तोच आदेश आलाय. षटक समाप्त झाले पंच. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर वाईट बॉल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. 3 चेंडू झाले. त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती चौकार, 5व्या बॉलवरती सिंगल आणि अंतिम बॉलवरती विकेट आली आहे. ओके, हरकत नाहीये. स्कोररचा झाले होते. सुरुवातीलाच सलामीसाठी आले होते. स्ट्रायकला फलंदाज असतील आता बालम ऑन स्ट्राईक. ओ लॉफ्टेड हिट पहिल्याच बॉलवरती. स्वागत केलंय गोलंदाज राजचं. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. एक सुवर्ण संधी आली बालमसाठी. लगातारचे 3 षटकार जर ठोकले तर कांबा गावचे नक्कीच सुप्रसिद्ध रिक्षावाले मोदी रिक्षावाले यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल बालमसाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतायत. लाईन पाहावी लागेल. यस, वाईड बॉलचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. बालमच्या बॅटमधनं धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न. धावसंख्या पोहोचली आहे. टोटल स्कोरबोर्ड वरती 33 धावा फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस कनेक्शन चांगलं नाहीये. समोर गोलंदाज स्वतः या ठिकाणी बॉल अडवतात. राज तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरगे 34 धावा फलकावरती. आदेश असतील स्ट्रायकिंगला फलंदाज. आदेश आणि बालम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा दिशाईन गोलंदाजी पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड बॉल पुन्हा एकदा असेल. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतोय 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईड बॉल लगातार येत आहेत. सातत्याने देखील वाईड ऑर्डरचा देखील प्रयत्न करतायत गोलंदाज राज, परंतु अतिरिक्त चेंडू लाईनच्या बाहेर जात असताना धावसंख्या 36 आकड्यावरती पोहोचते. हो, यावेळेस मात्र संपर्क जास्त मोठा नव्हता. नक्कीच करण्याचा प्रयत्नच नव्हता. ऍक्च्युली आपण पाहिले तर जेंटल टच करायचं होतं. फलंदाज आदेशांना जाऊ दिलं चेंडूला आणि डॉट बॉल असेल. वेगवान चेंडू लॉफ करायचं होतं, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपली असेल. फलंदाज बाद. विकेट मिळेल या षटकामध्ये. गोलंदाज राज भोईर यांना लागतोय हा 3रा धक्का टीम पियुष 11 मारळ संघाला. मध्ये जमा करा आपण किंवा अनिल मात्रशी संपर्क साधू शकता. विकेट मिळाली आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली. बालम 9 सेकंडला आले. त्याच्यानंतर आदेश आले आणि आदेश
या ठिकाणी बाद होत आहेत. डॉट बॉल देखील येत आहेत. चांगलं कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज राज, न्यू बॅट्समॅन एकाच संघामध्ये दोन्ही खेळाडू नेहमीच खेळत असतात. योगेश भोईर येत आहेत. कालच्या दिवसामध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली होती या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आउटपी थोडीशी खराब पाहायला मिळते. स्लो येतो चेंडू. स्क्वेअर लेग रिझनला तोपर्यंत मिळेल सिंगल. खातं खुलवतंय योगेश भोईर यांचं. एक या धावसंख्येनं धावसंख्या एकने पुढे सरकेल 37 37 फलकावरती. चला सराव जर करत असाल तर आपण बॉल आतमध्ये मारू नका प्लीज, या सूचना असतील. बाला मला स्ट्रायकला या षटकातील नाही आतापर्यंत बॉल आपण पाहिले तर एकूण झाले 5 बॉल. शेवटचा बॉल लॉफ्टेड हिट. सुरुवात या ठिकाणी मोठ्या फटक्याने केली होती बालमनं आणि शेवट देखील मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त राहिली या चेंडूमध्ये आणि लांबी कमी, फटका बसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते निमिष आणि निमिषनं हा चांगला झेल कॅरी केलाय. 2 मोठ्या सफलता अर्जित केल्यात या षटकामध्ये गोलंदाज राज भोईर यांनी. आणि आता लागलाय हा अजून एक धक्का टीम पियुष 11 या संघाला. डीजे मोठा फटका खेळायचा होता बालमला, परंतु एलिव्हेशन जास्त मिळालं नाही आणि फटका बसतोय. निमिषनं खूप चांगला झेल कॅरी केलाय. षटक कंप्लीट झाली. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 37 37 धावफलकावरती. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर एरर 30 चेंडू आणि आता गरज आहे ती 43 धावेची. योगेश भोईरच्या खांद्यावरची जिम्मेदारी असेल या मॅचची. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत आदित्य भोईर. गोलंदाजी मार्क मध्ये सेकंड स्पेल मध्ये येतात गौरव. पुन्हा एकदा 5 षटका आणि 43ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. योगेश भोईर साठी पहिलाच बॉल ते सरळ पाहायला मिळतोय. ऑप्शनची लाईन ठेवली गेली. फार वेगानं चेंडू डीप राहिला आणि वेगानं देखील निघून जातोय. विकेट किपर राज यांच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. मोदी रिक्षावाले यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल पर्यंत पोहोचू शकत नाही. प्रयत्न नाहीयेत निमिषांचे. वाट पाहिली बॉलची तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 39 39 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण अजूनही 41 धावेची गरज आहे येणाऱ्या 28 चेंडू मध्ये. अनिल मात्रे तुमची बॅट सापडली का? ओ येस ओके. सामना अजूनही बॅलेन्स मित्र म्हणेन या मॅच मध्ये. अजूनही जिवंत संघ पियुष 11. मोठ्या फटक्यांची थोडीशी गरज आहे. ते फटके येतील का योगेश भोईरच्या बॅटमधनं, परंतु फटका बसलाय. मिड विकेट रिझनला टिपली झेल पुन्हा एकदा निमिषनं आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. योगेश भोईर स्वस्तामध्ये बाद. डीजे चर्चा देखील केली गेली आहे आणि ग्राउंडचं देखील दर्शन घेतलं गेलं, कारण की त्यांना देखील माहिती आहे योगेश भोईरची विकेट किती महत्वाची होती या मॅच मध्ये आणि त्याला बाद केलाय या षटकामध्ये. चांगलं गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हाय स्टँडिंग लेवलची गोलंदाजी आणि हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण निमिषच्या माध्यमातून देखील. गौरवचं हे सेकंड स्पेल भरपूर काय सांगून जाईल आणि या मॅचचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. आता थोडासा सामना कठीण होत जाईल टीम पियुष 11 संघासाठी. न्यू बॅट्समॅन संघ मालक येत आहेत. ऑनर येत आहेत निखिल पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. न्यू बॅट्समॅन
ओ चांगला बॉल क्या बात आहे. पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला, चेंडू डीप राहिला, खाली राहतो पूर्णपणे आणि डॉट बॉल आलाय. ज्या वेळेस मात्र गोलंदाजाला मोठ्या फलंदाची विकेट मिळतीये त्या वेळेत गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हा भरपूर वाढला जात असतो. त्याच अनुषंगानं ही चांगली गोलंदाजी, लगातार डॉट बॉल आणि आता सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न झालाय टीम RK11 संघाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित, स्कोरबोर्ड वरती आपण पाहतात 39-39 धावा. बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक रोहन, जज करतात तोपर्यंत मिळते सिंगल. चांगली गोलंदाजी, चांगला षटक. ओव्हर क्रमांक 14 केले होते समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या सरासरीनं 40 या आकड्यावरती पोहोचली आहे आणि आता गरज असेल येणारे 4 षटक आणि जिंकण्यासाठी 40 धावेची गरज. ड्रिंक्स ब्रेक असेल, चला पाणी घेऊन जा आपण. कार्डवरती एक नजर टाकूया. 4 षटकांमध्ये धावगती नाही भरपूर चांगली होती, जरी विकेट आले होते तरी देखील आपण पाहिलं निमिषनं पहिल्या षटकात आला, त्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्या 10ची सरासरी गाठायची होती, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. त्याच्यानंतर चौथं षटक मात्र या ठिकाणी बरंच काय सांगून गेलं. या चौथ्या षटकामध्ये गोल्डन विकेट आली योगेश भोईर यांची आणि धावा खर्च झाल्यात फक्त आणि फक्त 3. कमबॅक करणारे षटक गोलंदाज गौरवच्या माध्यमातून आता अजूनही गरज आहे ती जिंकण्यासाठी. 4 षटक आणि 40 धावेची गरज. यस, महेंद्रजी जगताप यांच्याकडनं नक्कीच प्रत्येक षटकारासाठी निखिल पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी पेरुभाई यांच्याकडनं नक्कीच हे पारदर्शक असेल. स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील निखिल पाटील. संघ मालकाची या ठिकाणी भूमिका बजावावी लागेल या मॅच मध्ये, परंतु थोडासा कठीण आहे सामना. 10ची सरासरी गाठायची. सेकंड स्पेल पुन्हा एकदा राज भोईर येत आहेत आणि प्रत्येक चौकारासाठी पेरुबा यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निखिल पाटील यांच्यासाठी चांगला बॉल, क्या बात आहे. वाईड वॉर्कर पाहायला मिळतोय, सक्षम ठरलेत. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. राजनं मागच्या ओव्हरमध्ये देखील हेच टार्गेट ठेवलं होतं की मी प्रत्येक बॉल हा ऑफस्टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि सातत्याने वाईड वॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न करेन. सफल ठरलेत. मागे टाकतायत यावेळेस मात्र गुड लेंथ वरती पडल्यानंतर टॉप एज लागले. खेळाडू जज करतायत. नंदकुमार असतील आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेलगत गेलाय. अडवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मिळत आहेत या ठिकाणी 3 धावा. 3 धावा मिळतील. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 43-43 धावा धावफलकावरती. अजूनही गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तब्बल आपण पाहिलं तर 37 धावेची. नेक्स्ट मॅच या ठिकाणी सेमीफायनल नंबर 2 आपण एन्जॉय करणार आहोत. स्वामी 11 वर्सेस श्री गणेश 11 या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन झाला नक्कीच, त्यामुळे थोडासा वेळ जाईल फिल्डिंगसाठी. स्ट्रायकरला फलंदाज असा पाहायला मिळतील आदित्य. राज तयार. पुन्हा एकदा राऊंड द विकेट.
काय फटका आहे, परंतु खेळाडू उपस्थित, स्क्वेअर लेगला टिपली आहे, फलंदाज बाद. विकेटचं पतन, राजला मिळते अजून एक सफलता आणि लागतो अजून एक धक्का टीम पियुष 11 महाराज संघाला. प्रयत्न चांगले होते, फटका चांगला होता, परंतु जे जाळं रचलं गेलं होतं, जो सापळा रचला गेला होता, त्या जाळ्यामध्ये सापडलेत फलंदाज आदित्य भोईर. बॅक टू द डगआउट. सामना थोडासा आता कठीण होत चाललाय, सदोतीची गरज आहे, धावा येत नाहीयेत. हो, पुन्हा एकदा वेळेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळतो, आतमधून गेल्या पंच सांगत असताना वेगवान डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. नवीन फलंदाज झालेत प्रवीण, 8व्या क्रमांकावरती येत आहेत. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 धावेची गरज आहे. अराउंड द विकेट, पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, निमिष झेल होऊ शकला असता कदाचित, परंतु वेट करतायत, धावबाची संधी असेल आणि पाहावा लागेल पंचांकडे. धावा कंप्लीट झाल्यात पंच सांगत असताना, 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती, अजूनही गरज आहे 35 धावेची येणाऱ्या 19 चेंडू मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर रियाजचं चालणं फार महत्वाचं होतं. रियाज लवकर पॉवर पे मध्ये बाद झाले, त्याच्यानंतर इस्तियाकनं चांगली सुरुवात केली होती, 2 चौकार आले होते, 3 चौकार त्यांच्या बॅटमध्ये आले होते, परंतु इस्तियाकला देखील बाद केलं गेलं. त्याच्यानंतर लगातार विकेट आपण पाहिली आणि योगेश भोईरची विकेट देखील महत्वाची होती, ती देखील घेण्यात आली गौरवच्या माध्यमातून. आणि आता मॅच कठीण झाली टीम पियुष 11 महाराज संघासाठी. शेवटचा बॉल आहे षटकातील. लो फुल टॉस समोर खेळलेत, या ठिकाणी खेळाडू उपस्थित असतील. वाडी स्ट्रॉंग ऑफला तोपर्यंत मिळते 1 धाव. ओव्हरची होती समाप्ती, षटक कंप्लीट होतात. एकूण आपण पाहिलं तर 5 आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असतील 46 धावा गरज आहे विजयासाठी. 18 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता. डीजे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 34 धावेची. बॅटिंग पावले या ठिकाणी घेण्यात आलाय, परंतु त्या पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा उचलतील का आपल्या टीमसाठी दोन्ही फलंदाज. निमिष येत आहेत. सेकंड स्पेल पुन्हा एकदा. पहिले षटक फार जवळ चांगलं होतं, रियाची विकेट आली होती. बॅकपट वरती जाऊन फक्त दिशा देत आहेत. पॉइंट रिझनला खेळाडू उपस्थित, शॉर्ट पॉइंटला तोपर्यंत मिळेल सिंगल डबलला चालणार नाहीये. तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर या ओव्हरमध्ये पॉवर पेचा फायदा उचलत मोठे फटके मारावे लागतील. 33 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 17 बॉल मध्ये. अजूनही मॅच बॅलन्स पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो, तेच सरळ चेंडू, भरपूर वेगवत आहे चेंडू मध्ये, गतीमध्ये या ठिकाणी नक्कीच बीट केलं फलंदाज निखिल यांना. डॉट बॉल आलाय. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जसजसे डॉट बॉल येतील तसा कठीण होत चाललाय. गरज आहे 33 धावेची. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्रॉंग अपील
मनसांकडे कटाक्ष टाकलं, संपर्क नाही. अजून एक हा डॉट बॉल. लगातारचे या ठिकाणी 2 चेंडू डॉट आलेत. 15 चेंडू या ठिकाणी आता शिल्लक असतील. गरज जिंकण्यासाठी 33 धावेची धावा येत नाहीये त्या षटकामध्ये. बॅटिंग पॉवर प्ले असून या ठिकाणी रन्स येत नाहीयेत. पुढचा बॉल निमिष. आणि यावेळेस मात्र यश उद्ध्वस्त केल्या जातील. वेग किती होता पाहू शकता तुम्ही. सरळ या ठिकाणी स्टंप मागे गेलाय आणि आता विकेट मिळाली आहे निमिषला. पुन्हा एकदा निखिल पाटील यांची खेळी देखील संपुष्टात. मॅच कठीण झाली. मॅच मध्ये शिरकाव टीम RK11 संघाचा. आता गरज आहे 14 बॉल आणि 33 धावेची. विकेटचं पतन. निमिष पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू येत आहेत. पियुष येत आहेत. पियुष येत आहेत नक्कीच न्यू बॅट्समॅन 9व्या क्रमांकावरती. चला चला जास्त वेळ घेऊ नका. आपण लगेच रेडी राहायचंय. 33 ची गरज सामना जिंकण्यासाठी 14 बॉल मध्ये. पुन्हा एकदा समोर खेळताय. त्यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित. एकच धावे ती मिळेल आणि 32 ची गरज येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. या ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी. एकूण बॉल फेकले तर आतापर्यंत निमिष ते 5 आणि 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि विकेट देखील कॅरी केली आहे. टॉप एज झेलची संधी. नंदकुमार त्या ठिकाणी असेल आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतीये. चला ओव्हर समाप्त होतं या ठिकाणी आणि ओव्हर समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर अजूनही 31 धावेची गरज आहे. टोटल स्कोर पोहोचलाय 49 धावा धावफलकावरती. अजूनही 31 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटक एकूण कंप्लीट झाले. 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. डीजे अ, 31 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज अभिषेक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. एक धावे ते कंप्लीट. गोलंदाज केले जातात आणि निमिष आलेत बॅकअप साठी. एकच धाव मिळेल. 30 धावेची गरज येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. जर या ओव्हर मध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर मोठे फटके आले. 2 ते 3 षटकार या ठिकाणी जर आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल टीम पियुष 11 मारळ संघाचं. फुलटॉस आणि बीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय. नो +4. पंजा मिळतोय. बॉल सीमा पार. चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भीमर चेंडू पंचांनी घोषित केला आणि विकेट आतापर्यंत 7 पडले. निमिष 25 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मोठ्या फटक्यांची गरज या षटकामध्ये. फ्रीडची देखील संधी असेल सामन्यामध्ये. ट्विस्ट येणाऱ्या 11 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे. फ्रीडचा हा बॉल असेल. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा असतील. पियुष ऑन स्ट्राईक.
फटका शाने समोर खेळलेत. लॉंग ऑपरेशनला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. एकाच धावेवरती समाधान मानतायत. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. अजूनही वेळ गेली नाहीये मित्र म्हणेन. पियुष 11 महाराज संघासाठी एकाच 2 मोठे फटके अजून हवेत. ऑन साइडला खेळतायत. मिड विकेट रिझनचा खेळाडू नेहमी जातोय बॉल पर्यंत. एकच धाव इथे मिळेल. 23 धावेची गरज येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. चांगलं कमबॅक. एक खराब चेंडू आल्यानंतर अभिषेक कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल लॉफ करायचा होता. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. पुढे देखील आले होते परंतु ब्लाइंड स्ट्रोक खेळतात. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. डॉट बॉल आलाय. 8 बॉल आणि गरज ती 23 धावेची. पुन्हा एकदा पंचांकडे पाहावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु पंचांकडे पाहणं गरजेचं आहे. यस वाईट बॉल असेल. अवांतर धाव मिळतीये. 22 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप राहिला चेंडू. खाली राहतोय. संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉल आणि 22 ची गरज. सेमीफायनलचा मॅच आपण पाहतात आणि जवळजवळ या मॅच मध्ये थोडासा मजबूत आहे. टीम RK11 अजून एक डॉट बॉल आलाय. एक चौकार आला परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक अभिषेकने केलं. आता 6 बॉल आणि 22 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. डीजे असेल. दोन्ही संघ आपण रेडीला लगेच. स्वामी 11 वर्सेस श्री गणेश 11 या 2 संघांमध्ये दुसरा सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अंतिम मॅच मेगा फायनल सुपर संडे मेगा फेस्टिवल आपण पाहत आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षकवर्गांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुर्गेश येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. दुर्गेश ठाकूर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. खेळाडू उपस्थित आणि प्रयत्न केले निमिषने परंतु बॉल सीमा पार. चौकार आलाय. 18 ची गरज येणाऱ्या 5 बॉल मध्ये. डीजे मध्ये कारण की गोलंदाज या ठिकाणी थोडीशी कमजोरी आहे. अंतिम मोमेंटला जास्त गोलंदाज व्यवस्थित नाहीये. प्रत्येक संघामध्ये एक कमजोर गोलंदाज असतो आणि त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात. परंतु या ठिकाणी कमबॅक करतील का गोलंदाज दुर्गेश आपल्या टीमसाठी. 5 बॉल 18 ची गरज. पुढचा बॉल आहे षटकातील. एज लागली यावेळेस मात्र चांगला चेंडू मागे येतोय आणि एकच धाव इथे मिळेल. 4 बॉल 17 धावेची गरज आहे. एक एक चेंडू फार महत्वाचा आहे आणि तो जर चांगला आला तर कुठेतरी मॅच जिंकून देऊ शकतो टीम RK11 संघाला. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा खेळाडू लॉंग वर येत आहे. थोडस बॉल फिरलाय. आपण पाहिले गेले तर चेंडून हुलकावणी दिले. बॉल सीमा पार. चौकार. आउटफील्ड थोडीशी या ठिकाणी खराब असल्यामुळे बॉल फिरलाय तिथून आपण पाहिलं तर टर्न झाला.
3 बॉल 13ची गरज. थोडासा या ठिकाणी आता दबाव आलाय गोलंदाजावरती देखील आणि प्रेशर निर्माण झालाय फिल्डिंग करणारा संघ RK11 संघावरती देखील. या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. स्क्वेअर लेग रिझनला निमिष येतील. एकच धाव ते दुसरीचा प्रयत्न फेकी येते परंतु या ठिकाणी थोडेसे नाराज होत आहेत राज. 2 धावा मिळतील. 11ची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. कंपल्सरी चेसिंग त्यामुळे या ठिकाणी आपण तुम्हाला 2 षटकार मारावे लागतील. ओव्हर द विकेट आणि हा सामना या ठिकाणी जवळ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आता टीम RK11 संघ सेमीफायनलचा मॅच खेळत होते. खूप चांगली गोलंदाजी बॅटिंग देखील चांगली झाली आणि आता मेगा फायनलचे दरवाजे जाण्यासाठी या ठिकाणी उघडले टीम RK11 संघासाठी. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल सामना फिनिश आणि मॅच जिंकली RK11 संघानं. हार्दिक अभिनंदन. संघ पोहोचतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. हार्ड लक टीम पियुष 11 मारळ संघ. लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आहे. तत्पूर्वी आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच नंदू बोरके ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी, ज्याने 36 धावा ठोकल्या या मॅच मध्ये आणि ते ठरले सामन्याचे सामनावीर. चला अभिनंदन टीम RK11 संघ. लगेच आपण नंदूजी बोरके आपण या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारायची. नेक्स्ट मॅच स्वामी 11 आणि श्री गणेश 11 दोन संघांमध्ये सेमीफायनलचा दुसरा मॅच असेल. दोन्ही संघ आपण रेडी राहा लगेच नेक्स्ट मॅच साठी.